राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये मिरजेतील एका कार्यक्रमामध्ये जोरदार शाब्दिक खटके उडालेत. एकाच व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मिरजेच्या ऑक्सिजन पार्कमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार खासदार उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार जयंत पाटील यांचं भाषण झालं. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, इतिहासामध्ये नानासाहेब पेशव्यांनी अनेकांना एकत्रित केलं होतं. पुण्यातूनच देशातील राज्यकारभार चालवला होता. महाराष्ट्राने देशावर राज्य केलं होतं. मराठी माणसांचं राज्य हे देशावर होतं हे विसरू नये. आता मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये द्वेष निर्माण केला जातोय. दुसऱ्याला शिवा देऊन आपण मोठं होत नाही. दुसऱ्याचा द्वेष करून आपण मोठं होऊ शकत नाही. जातीमध्ये द्वेष पसरवला जातोय. हा द्वेष कसा कमी होईल यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे असा सल्ला जयंत पाटील यांनी दिलाय. त्यानंतर आपलं भाषण करून जयंत पाटील पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी संयोजकांना विनंती करून भाषण करण्याची परवानगी घेतली. पडळकर यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मला भाषण करायचं नव्हतं पण मला भाग पाडलं गेलंय. राज्यात जातीयवाद सुरू आहे. लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण अशा पद्धतीने काही नेते वागतात. जातीयवादी संघटना कोणी पोहोचल्या असा सवाल पडळकर यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश चितळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे. केतकी चितळेचा तर आदर्श जयंत पाटील यांनीच घ्यायला पाहिजे असा सल्लाही पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावलाय. श्री अंबाबाई तालीम संस्थेचा मी विद्यार्थी आहे. अनेक शिक्षकांनी जे संस्कार केले त्या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही पूर्णपणे स्वावलंबी झालो. मी सर्वसामान्य खेळाडू होतो. आचार, विचार, सभ्यता याची शिदोरी श्री अंबाबाई तालीम संस्थेने दिली आहे. हनुमानाचं बळ आम्हाला दिलं. जी ताकद आणि मजबूती दिली त्याचा पूर्णपणे उपयोग झालाय. आज मी गोवा विधानसभा अध्यक्ष झालो असे प्रतिपादन गोवा राज्याचे विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी केलंय. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक संकुलामध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक, क्रीडा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रख्यात मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे आदी जण उपस्थित होते. यावेळी गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांचा संस्थेच्या वतीने मानपत्र आणि गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आलाय. तसेच रमेश तवडकर यांच्या हस्ते प्रख्यात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले, मी साधा क्रीडा शिक्षक ते गोवा राज्याचा क्रीडा मंत्री होण्याचा मान मला मिळाला. क्रीडा मंत्री असताना शेतीमधील नवनवीन प्रयोग केले त्याचाच सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 कोटी रुपये देऊन कर्मण्य पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं. तसेच शिक्षण संस्थेचा चालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. हे सर्व शक्य झालं ते श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संस्काराच्या शिदोरी मिळच. गोवा म्हणजे मौजमजा करणं नाही तर सभ्य गोवा म्हणून आम्ही पुढे नेतोय. ते पुढे म्हणाले, हे सर्व माझ्याकडून घडतं ते श्री अंबाबाई तालीम संस्थेतील शिक्षकांनी जे मला घडवलेले संस्कार आहेत त्याचा उपयोग आजही आम्हाला होतोय. श्री अंबाबाई तालीम संस्था पुढे नेली जाते. या संस्थेचा विस्तार होताना दिसतोय. त्याच संस्थेचा विद्यार्थी म्हणून मी इथे उभा आहे. देशातील अनेक चांगल्या व्यक्तींच्या भेटी या संस्थेला होतात. या संस्थेचं भविष्य उज्ज्वल आहे असंही गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी सांगलीतील नशेच्या संदर्भात भयावह परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहावं असंही त्यांनी सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. महात्मा गांधींची सर्वधर्म समभावाची भावना देशाने बरेच वर्ष सांभाळली. अलीकडच्या काळात ही भावना कमी झालेली दिसतेय. धर्माधर्मात, जातीजातीत संघर्ष दिसायला लागलाय. याच्यावर कुणाची राजकीय पोळी भाजून निघतीये हा पुढचा भाग आहे. मन भडकवणं सोपं आहे, मात्र समाजातील काही लोक मन भडकवण्याचं काम करत आहेत. ही चिंतेची बाब असून देशाला अधोगतीकडे नेणारी आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव आणि ऋणानुबंध पुरस्काराचे वितरण आज झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। भावे नाट्य मंदिरात झालेल्या या सोहळ्यात 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते माजी मंत्री, सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व, बाळासाहेब थोरात आणि संत साहित्याचे अभ्यासक, संत तुकारामांचे वंशज, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला। तर बाल शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. लताताई देशपांडे आणि धार्मिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आप्पासाहेब पाटील यांना सहकार तीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्काराने गौरवण्यात आले। तसेच लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना सांगलीत पुरस्काराने गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील होते। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते। यावेळी जयंत पाटील म्हणाले, आक्रमक नेतृत्व नुकसान करू शकते हे या 1-2 दिवसातील आंतरराष्ट्रीय घडामोडींवरूनही लक्षात येते। अमेरिका जगाचं नेतृत्व करणारी आहे, मात्र त्यांचे अध्यक्ष स्वतःच्या देशापर्यंत मर्यादित बोलत आहेत, काम करत आहेत। त्याचा मोठा परिणाम जगात दिसेल। आज व्यसनाधीनता वाढत आहे, मात्र साहित्यांचं मार्गदर्शन असेल तर वाचनाचा, साहित्याचा आधार घेतला तर ती दूर होऊ शकते। पुस्तके वाचली पाहिजेत। शहराने विचारवंत साहित्यिकांना जपलं पाहिजे। शहर वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त विचारवंत शहरात असले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं। पुण्याची जी अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते। तरुणांनी खेळाची, संस्कृतीची आणि कलेची नशा जोपासली पाहिजे। आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये। महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचं पावित्र्य तुम्ही जपा असे आवाहन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले। सांगलीतील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक, क्रीडा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्या हस्ते सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, इंद्रजित घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, तरुण मुला-मुलींना विनंती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीच्या आहारी जायचं असेल तर तुमच्या कलेच्या, खेळाच्या आहारी जा। मी जेव्हा नाचते तेव्हा मी एका वेगळ्या विश्वात असते। त्यामुळे कोणतीही कला तुम्ही जोपासा, कोणताही खेळ तुम्ही निवडा, एखादं स्किल शोधा आणि त्यात जी तुम्हाला नशा मिळेल ती तुमच्या आयुष्यात एका वेगळ्या उंचीवर तुम्हाला नेऊन ठेवेल। पुणेकरांविषयी जी भीती वाटते तीच भीती सांगलीकरांविषयी वाटते। आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये। महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे। हे सर्व आता तरुणाईच्या हातात आहे। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचं पावित्र्य तुम्ही जपा। स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या। डोळे कान नीट उघडं ठेवून डोकं शांतपणे वापरून आयुष्यात चांगलं काही करण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी केलंय। वीज बिलांची 100% वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत। वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणाने सुरू केली आहे। 26 दिवसात जिल्ह्यातील 1415 ग्राहकांचा अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केलाय। थकबाकीसह चालू महिन्याचे वीज बिल वसूल करणे महावितरणासमोर एक आव्हानच असतं। त्यामुळे आर्थिक वर्षातील शेवटच्या 2 महिन्यात महावितरणने वीज बिल वसुलीसाठी ठाम भूमिका घेतली आहे। लघुदाब वर्गावरील थकबाकी वसुलीसाठी जनमित्रांसह कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता हे वरिष्ठ अधिकारीही वीज बिल वसुलीसाठी फील्डवर फिरत आहेत। वसुली मोहीम मार्च अखेरपर्यंत राबवण्यात येणार असून वीज ग्राहकांनी चालू वीज बिलांसह थकबाकीचाही भरणा करावा, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांना कारवाईस सामोरं जावं लागेल असा इशारा महावितरणाने दिलाय। घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे 104 कोटी 21 लाख रुपये रक्कम वसूल करायची आहे। यापैकी वीज ग्राहकांकडून 65 कोटी 9 लाख रुपये वसूल झाले। थकबाकीदार 1445 वीज ग्राहकांचा महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। मिरज शहर पोलिसांनी राजहंस बिअर बारच्या समोर गणेश तानाजी कलकुडकी याच्याकडे असलेली 40,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचा मॅगझिनसह पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा सुमारे 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शहरातील राजहंस बारच्या बाहेर एक इसम देशी बनावटीचं मॅगझिनसह पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडले। त्यानं आपलं नाव गणेश तानाजी कलकुडगी असं सांगितलं। पोलिसांनी त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचा लोखंडी धातूच्या कंपनी बनावटीप्रमाणे
हुबेहूब दिसणारं देशी बनावटीचं मॅगझिनसह पिस्तूल व 1,000 रुपये किमतीचं एक जिवंत काडतूस असा सुमारे 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा देशी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। जिल्ह्यातील 1,097 सदस्यांनी सहभाग नोंदवत 24 किलोमीटर रस्ता स्वच्छ करत 39 टन कचरा गोळा केलाय। महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडलाय। जिल्ह्यातील विटा, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, आष्टा, शिराळा, मिरज आणि इतर नगर परिषद महापालिका क्षेत्रात व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यात ओला कचरा 18 टन, सुका कचरा 21 टन तसेच 24 किलोमीटर दुतर्फा रस्त्याची स्वच्छता 1,097 सदस्यांनी केली आहे। विठा येथील आमदार सुहास बाबर यांनी स्वच्छतेबाबत महत्त्व सांगून या कार्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानलेत। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा संदेश मला देशाने काय दिलं यापेक्षा देशाला मी काय दिलं या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांमध्ये जागृतीपर संबोधन करण्यात आले। या अभियानाला विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं। स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, गावकरी आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान 1943 सालापासून समाजसेवेच्या विविध 64 उपक्रमांमध्ये कार्यरत आहे। महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने नागरिकांनी स्वच्छतेचं महत्त्व ओळखून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केलाय। राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या सेवेत सामावून घ्या अन्यथा देहू ते मंत्रालयावर पायी दिंडी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे। तुकाराम बाबा म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला। 4 मार्च रोजी सांगली येथील आझाद व्यायाम मंडळ ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी चालत जात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। राज्यातील 1,10,000हून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे। शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही आपली प्रमुख मागणी आहे। शासनाने याचा गांभीर्याने विचार न केल्यास येत्या 4 मार्च रोजी श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिर ते मंत्रालय पायी दिंडी काढण्यात येणार आहे। या दिंडीत मोर्चात हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत, तेव्हा शासनाने ती वेळ येऊ देऊ नये। 6 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळेल असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। त्यानुसार या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा। प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा। विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी। विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावं। सेवा वेतन लागू करावं। युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत 10% आरक्षण देण्यात यावं। शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी या आमच्या प्रमुख मागण्या असल्याचं तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलंय। पुणे जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आलंय।